नमस्कार मित्रों, मी एम आर मानकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। 30 असे महत्त्वपूर्ण सेंटेन्स, डेली यूजचे 30 महत्त्वपूर्ण सेंटेन्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। त्याचं डिटेल्स, ते कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे वापरावे ह्याचे डिटेल्स मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मिस न करता पहा। मित्रों, इंग्रजी बोलण्यास तुम्हाला आवडते? डू यू लव स्पीक इन इंग्लिश? डू यू वांट स्पीक इन इंग्लिश perfectly? Do you want speak in English fluently? Do you want speak in English correctly? Then if your answer is yes, then join us. मित्रों, तुम्हाला जर इंग्रजी बोलण्यासाठी खूपच आवडते पण बोलता येत नाही कारण ग्रामर समजत नाही। मित्रों, इंग्रजी बोलण्यासाठी ग्रामर यावंच असं काही नाही। ग्रामरला बाजूला ठेवून सुद्धा आपण इंग्रजी बोलू शकतो। मी तेच करत आहे। मित्रों, डेली यूज इंग्लिश सेंटेन्सचे भरपूर माझे व्हिडिओ आहेत। ते व्हिडिओ पाहून तुम्ही डेली नोट्स तयार करा। दररोज एक अर्धा तास त्याच्यासाठी ठेवा। डेली नोट्स तयार करा, बोलत जा, त्याची प्रॅक्टिस करत जा। असे केल्याने इंग्रजी नक्की तुम्ही बोलू शकाल। तरी मित्रों, आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। 30 महत्त्वपूर्ण हे वाक्य दररोजच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त वापरात येणारे हे वाक्य आहेत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मिस न करता पहा। आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुढे असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, कारण माझ्या लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील। तरी चला सुरुवात करूया। मित्रों, आता पहिला वाक्य आहे हॅलो किंवा हाय। तुम्ही कोणत्याही व्यक्तीला भेटल्यानंतर जसे आपण नमस्कार म्हणतो तसे इंग्रजीमध्ये कोणी तुम्हाला हॅलो म्हणत असेल तर त्याला हाय म्हणायचं आहे, आणि कोणी तुम्हाला जर हाय म्हणत असेल तर त्याला हॅलो म्हणायचं आहे। इंग्रजीमध्ये असा एक रूल्स आहे। त्यानंतर पुढचा वाक्य आहे हाऊ आर यू। कोणीही तुम्हाला प्रथमतः भेटल्यानंतर आपण कसे आहोत म्हणून विचारतो, तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा हाऊ आर यू म्हणायचं असते। तुम्ही कसे आहात म्हणायचं असेल तर हाऊ आर यू म्हणून विचारायचं असते। आणि जर तुम्हाला कोणी विचारलं हाऊ आर यू, म्हणजे हा तिसरा वाक्य तोच आहे, फाईन थँक्यू म्हणायचं असते। जेव्हा तुम्हाला कोणी विचारलं की हाऊ आर यू म्हणून, तुम्ही कसे आहात म्हणून विचारलं तर तुम्ही त्याला उत्तर द्यायचं फाईन थँक्यू, म्हणजे छान आहे, धन्यवाद असं म्हणायचं। त्यानंतर पुढचा वाक्य आहे व्हॉट अबाउट यू। त्यांनी तुम्हाला विचारलं हाऊ आर यू म्हणून, फाईन थँक्यू म्हणता, पुन्हा तुम्ही सुद्धा त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही कशा आहात म्हणून, तेच वाक्य आहे व्हॉट अबाउट यू। तुमचं काय चाललं आहे, तुम्ही कशा आहात असा त्याचा अर्थ होतो। त्याच्यानंतर पुढचा वाक्य आहे वेल डन। वेल डन म्हणजे खूपच छान। एखाद्या कोणीतरी चांगलं कार्य केलं आहे त्याला आपण शाबासकी देणार आहोत, त्याला एक मोटिवेट करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला वेल डन असं म्हणावं लागतं। इंग्रजीमध्ये वेल डन म्हणजे त्याला एक मोटिवेट केल्यासारखं होतं। त्यानंतर पुढचं आहे इट्स अप टू यू। मित्रों, काही गोष्टी आपण पुढच्यांच्या मनावर सोडतो, त्याच्यासाठी तुम्ही म्हणा ते तुझ्यावर अवलंबून आहे, अशी एक गोष्ट म्हणतो आपण, ते तुझ्या मनावर सोडलेलं आहे, तुझ्यावर अवलंबून आहे, तर त्याला इंग्रजीमध्ये कसे म्हणा इट्स अप टू यू। इट्स अप टू यू अशा प्रकारे म्हणायचं। त्याच्यानंतर ग्रेट थँक्स। एखाद्या व्यक्ती आपल्याला त्याला धन्यवाद म्हणायचं आहे, साधा धन्यवाद वेगळा असतो, त्याच्यानंतर खूप खूप धन्यवाद असं म्हणतो, त्याला ग्रेट थँक्स म्हणायचं। तुमचा फार फार धन्यवाद असं म्हणतो, त्याला ग्रेट थँक्स म्हणायचं। त्याच्यानंतर एक्सक्यूज मी। मित्रों, एक्सक्यूज मीचा अर्थ होतो माफी मागणे, आणि तुम्हाला माहीत आहे सॉरी हा शब्दसुद्धा माफी मागण्यासाठी वापरला जातो। मग सॉरी आणि एक्सक्यूज मीमध्ये काय फरक आहे? तरी मित्रों, खूप मोठा फरक आहे। सॉरी आणि एक्सक्यूज मीमध्ये खूपच मोठा फरक आहे। मित्रों, सॉरी हे चुका केल्यानंतर मागायचे असते, आणि एक्सक्यूज मी हे चुका करण्याच्या अगोदर आपल्याला ते वापरायचा शब्द आहे। केव्हाही आपण एखाद्याला जेव्हा डिस्टर्बन्स केलो तेव्हा आपण आय एम सॉरी म्हणतो, पण एखाद्याला डिस्टर्ब करणार आहोत तेव्हा एक्सक्यूज मी असं म्हणायचं असते। आता तरी त्याच्यानंतर पुढचं आहे नो वरीज। काळजी नाही, काळजी नाही, नो वरीज। त्याच्यानंतर ट्राय इट। एखाद्याला हे करून बघ म्हणण्यासाठी आपण म्हणतो प्रयत्न कर म्हणून सांगतो, त्याला इंग्रजी म्हणतात ट्राय इट। इंग्रजी बोलण्यास प्रयत्न करा, ट्राय इट। ट्राय टू स्पीक इंग्लिश असं म्हणू शकतो। तसं ट्राय इट, प्रयत्न तरी करा, प्रयत्न करा, हे करून बघा, ट्राय इट। त्याच्यानंतर पुढचं आहे लेट मी थिंक। मला विचार करू द्या म्हणून एक वाक्य आहे। मला करू द्या, कोणतीही गोष्ट करू द्या म्हणण्यासाठी आपण
लेट मी मन वापरायचं राहते. त्याच्यापुढे थिंक म्हणजे विचार, हे एक वर्ब आहे. लेट मी लावल्यानंतर कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर लेट मी लावायचं आहे. इथे लेट मी थिंक आहे, याच्या जागी दुसरा शब्दही लावा तुम्ही. लेट मी प्ले, मला खेळू द्या. लेट मी स्पीक, मला बोलू द्या. असे अनेक शब्द तुम्ही लावू शकता. तसे लेट मी थिंक, मला विचार करू द्या असा अर्थ होतो. त्याच्यानंतर पुढचं आहे व्हेन डू यू कम, तुम्ही केव्हा येता. एखाद्याला असे विचारायचं आहे तुम्ही केव्हा येता, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात व्हेन डू यू कम. त्यानंतर पुढे आहे गो अहेड, पुढे चला. पुढे चला म्हणायचं असेल तर इंग्रजीमध्ये गो अहेड असं म्हणायचं आहे. त्यानंतर डिड यू गेट इट, डिड यू गेट इट, तुम्हाला समजलं का, तुम्हाला समजलं का असं जर म्हणायचं असेल तर तिथे डिड यू गेट इट असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर व्हेअर डू यू स्टे, तुम्ही कुठे थांबलात, तुम्ही कुठे आहात, कुठे थांबला आहात असे इंग्रजी म्हणायचं असेल तर त्याला व्हेअर डू यू स्टे म्हणायचं असते. जर हा शब्द तुम्हाला कोणी विचारला व्हेअर डू यू स्टे, तुम्ही कुठे थांबलात म्हणून तुम्हाला विचारलं तर तुम्ही त्याला कशा रिप्लाय तर आय स्टे इन बिदर. मी एक सिटीचं नाव लिहिलेलं आहे उदाहरणामध्ये, तुम्ही कुठे थांबलात ते सांगायचं असतं. आय स्टे इन बेंगलोर म्हणा, आय स्टे इन मुंबई म्हणा, कुठे थांबलात. त्यानंतर पुढचं आहे धिस इज बुक, एक बुक जर पुस्तक माझ्या हातात आहे त्याला दाखवायचं असेल तर धिस इज बुक म्हणायचं असते, हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर ही इज अ टीचर, तो एक शिक्षक आहे म्हणून जर तुम्हाला कुणाचं इंट्रोड्यूस करायचं आहे, तो एक शिक्षक आहे म्हणून दाखवून द्यायचं असेल तर त्याला कसे सांगाल तुम्ही, ही इज ए टीचर. त्याच्यानंतर जर त्या जागी शिक्षिका असेल तर हीच्या जागी सी घ्यायचं असते, सी इज अ टीचर अशा प्रकारे म्हणायचं असते. त्यानंतर पुढचा वाक्य आहे हाऊ मच इज धिस, ते किती आहे असं म्हणायचं. विचारायचं असेल ते किती आहे असं विचारायचं असेल हाऊ मच इज धिस असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा आय नीड अ लिटल हेल्प, मला एक लहान मदत पाहिजे. कुणालाही जर तुम्हाला मदत विचारायची असेल, मला थोडीशी मदत करता का असे जर म्हणायचे असेल तर त्याला इंग्रजीमध्ये कसे म्हणाल, आय नीड अ लिटल हेल्प, आय नीड अ लिटल हेल्प, मला लहानशी मदत पाहिजे असं म्हणतात. त्यानंतर पुढचा वाक्य इट्स ओके, ठीक आहे. कोणतीही गोष्ट आपण ठीक आहे मराठीत म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये इट्स ओके, इट्स ओके असं म्हणायचं. त्यानंतर इट्स नथिंग, काही नाही, काही नाही म्हणून म्हणतो आपण. कोणत्या गोष्टी काही घडल्या असेल तर काही नाही, काही नाही असं जर म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये इट्स नथिंग, इट्स नथिंग असं म्हणायचं. त्यानंतर पुढे आहे स्टे इन टच. आता समजा तुमचं मित्र बऱ्याच दिवसापासून जर फोन करत नसेल तर त्याला तुम्ही भेटल्यानंतर अशी गोष्ट सांगू शकता स्टे इन टच, म्हणजे संपर्कात राहा, बोलत राहा असं जर म्हणायचं असेल. किंवा तुमच्या नातेवाईकला कुणालाही तुम्हाला जर सांगायचं असेल की माझ्या संपर्कात राहा म्हणायचं असेल तर स्टे इन टच असं म्हणायचं, स्टे इन टच. त्यानंतर पुढचं आहे आय रिअली सॉरी, तुम्हाला एखाद्याला खरंच तुमच्या मनाला असं वाटेल की माझ्याकडनं ती चूक झालेली आहे तर तुम्ही त्याला आय रिअली सॉरी म्हणजे खरंच मला माफ करा असे म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा वाक्य आहे आय फील सिक, आय फील सिक. तर तुम्ही घरात आहात, तुम्हाला आजार आहे, कोणीतरी तुम्हाला बोलवत आहे तर त्याला तुम्ही म्हणू शकता आय फील सिक, म्हणजे मी आजार जाणवत आहे, मला चांगलं वाटत नाही, मला आजार पण जाणवत आहे असं जर म्हणायचं झालं तर तुम्ही त्याला आय फील सिक म्हणजे मला आजार जाणवत आहे, मी येऊ शकत नाही असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर पुढचं आहे वेकअप, उठा. सकाळी जर तुम्हाला कुणाला उठवायचं असेल तर उठा म्हणून आपण म्हणतो, त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे वेकअप म्हणायचं, वेकअप. त्याच्यानंतर टेक बाथ, जर उठल्यानंतर तुम्ही त्याला आंघोळीसाठी आंघोळ कर म्हणून म्हणता, आंघोळीसाठी जाण्यासाठी सांगता त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात टेक बाथ, टेक बाथ म्हणजे आंघोळ करून घ्या असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर पुढे आहे डोंट टॉक. एखाद्या आपण कुठेतरी बोलते वेळेस कोणीतरी दुसऱ्याचं बोलणं जर डिस्टर्बन्स होत असेल, आपण एखाद्या करतेवेळेस दुसऱ्याचं बोलणं जर आपल्याला डिस्टर्बन्स होत असेल तर त्याला बोलू नका असं मराठीत म्हणतो, त्यालाच इंग्रजीमध्ये कसे म्हणायचं डोंट टॉक म्हणायचं.
डोंट टॉक म्हणजे बोलू नका असं इंग्रजीमध्ये म्हणतात. त्यानंतर यू कॅन गो, एखाद्याला म्हणायचं आहे तुम्ही जाऊ शकता. त्यांचं काम संपलं आहे, त्यांनी बसून आहे तरीसुद्धा त्यांना तुम्ही सांगू शकता यू कॅन गो, तुम्ही जाऊ शकता. किंवा कोणी तुम्हाला विचारले मी जाऊ का, तेव्हा तुम्ही रिप्लाय देऊ शकता यू कॅन गो म्हणून. त्यानंतर पुढचं वाक्य आहे नथिंग एल्स, काही नाही म्हटल्यासारखं. आणखी काही कोणी तुम्हाला विचारतात आणखी काही पाहिजे असं विचारलं नथिंग एल्स असं म्हणू शकतो. म्हणजे काही नको किंवा काही नाही त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे हे जे 30 सेंटेन्स आहेत महत्त्वाचे आहेत, आतापर्यंत मी सांगितलेलं आहे त्याचा संपूर्ण अर्थसुद्धा सांगितलेला आहे. 30 वाक्याचा संपूर्ण अर्थ मी तुमच्या पुढे सांगितलेला आहे. तरी अशाच प्रकारचे इंग्रजी लहान लहान वाक्यापासून बोलण्यास शिका आणि याची एक नोट्स तयार करून दररोज तुमच्या जीवनामध्ये प्रॅक्टिस करा, तरी इंग्रजी नक्की बोलू शकाल. मित्रो, आतापर्यंत पाहिलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया आणखी असेच नवीन व्हिडिओ आहेत. तोपर्यंत जय हिंद.